संघासमोर पुन्हा एकदा चालू असलेला सामना साई गजानन विरुद्ध साई बहिरी साथी खेळाडू मैदानामध्ये उपस्थित झाले आहेत। एक लोट पडलाय तो साई बहिरी संघासमोर कंपन करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे या ठिकाणी साई बहिरी संघाचा। पुन्हा एकदा संतोष पेटकर चढाईसाठी सज्ज झाला आहे। साई बहिरी संघाची 7 खेळाडू चढाई करतो, 7 काढून ओळख करतो ते कुठल्याच प्रकारचा पाऊस आपण करत नाही आहे। कुठल्या प्रकारे धोकाना पत्करता पुन्हा आपल्या मैदानी दिशेने ग्रुप परतताना पाहायला मिळतोय। निखिल सागरकर 8 नंबर जशी प्रदान केलेला साई बहिरी संघाला चढाई करतो, स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे। समताशील या संघातून हा खेळाडू खेळतो। साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई बहिरी संघातून खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। पुन्हा एकदा वारंवार चढाई करतो, पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर चढाई करण्यासाठी सज्ज होतोय। साई गजानन संघाचा 7 नंबर जशी प्रदान केलेला मजबूत देह बांधे चढाईपट्टू सूरज कांबळे या ठिकाणी चढाई करतोय। साई बहिरी संघातील 7 खेळाडू समोर 7 खेळाडूंना ओळख करून घेताना 7 खेळाडूंनी स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात दिसण्याचे निश्चित पार केले। बाबू तोडणकरच्या बोनस मारण्याचा प्रयत्न कोपऱ्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या लोकांना पत्करता पुन्हा आपल्या मैदानी दिशेने सुखरूप करतो। 9 नंबर जशी प्रदान केलेला साई बहिरी संघाचा योगेश उमरे चढाई करतोय। संघाचा संघनायक आहे, कर्णधार आहे। संताची चढाई कुठल्याच प्रकारे धोका पत्करत नाही, पुन्हा आपल्या मैदानी दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय। 6 नंबर जशी प्रदान केलेला साई गजानन संघाचा संतोष पेटकर थर्ड रेड स्पेशलिस्ट बघूया थर्ड रेड आहे करो या मनस्थितीत त्याला चढाई करावी लागणार आहे। आपल्या संघासाठी 1 गुण निश्चितच वाढवावा लागेल। जर सुंदर चढाई केली 1 गुण प्राप्त केला तर तो यशस्वी ठरू शकतो, जर गुण प्राप्त करू शकला नाही तर तो अपयशी ठरेल। निश्चितच 1 गुण गमावा लागेल तो या ठिकाणी। आणि सुंदर क्षेत्र योगेश उमरे आणि किरण गिर यांच्याकडून पाहायला मिळतो 1 गुण गमावा लागेल तो साई गजानन संघाला। थर्ड रेड स्पेशलिस्ट म्हणून ओळखला संतोष पेटकर मारत होतोय। पुन्हा एकदा साई बहिरी संघाचा 4 नंबर जशी प्रदान उंचपुरा मजबूत देह बांधे चढाईपट्टू सिद्धेश सावंत आपल्याशी खेळतोय। सुंदर सुजित 9 नंबर जशी परिधान केला सुजित पाटील या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय। 1 गुण गमावा लागतो तो साई बहिरी संघाला। सुगंध पाटील 8 नंबर जशी परिधान केलेला दोस्ती गावकरी संघातून हा कोपररक्षक म्हणून भूमिका बजावतो। साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई गजानन संघातून कोपररक्षक म्हणून भूमिका भेटतो। या ठिकाणी चढाई करताना सुगंध पाटील 8 नंबर जशी परिधान केला 6 खेळाडू समोर चढाई करतो। संताची चढाई स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पार केली, कुठल्याच प्रकारे आपल्या मैदानी दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतो। वारंवार चढाई करतो निखिल सागरकर 6 नंबर 8 नंबर जशी प्रदान केल्या चढाईपट्टू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सुगंध पाटील जितका सुंदर कोपररक्षक म्हणून भूमिका बजावतो। या आधीच्या सिद्धेश सावंत यांनी सुंदर चौडे या ठिकाणी त्यांनी काढले होते। सुगंध पाटील पुन्हा आपल्या मैदानाची सुखरूप परततो निखिल सागरकर। 7 नंबर जशी प्रदान केलेला सूरज कांबळे 8 वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी। आपल्या संघाचे गुण फलक वाढते ठेवताना या ठिकाणी पाहायला मिळतो सूरज कांबळे 6 खेळाडू समोर चढाई करतोय। बघूया 6 खेळाडू समोर सूरज कांबळे याची पकड होते का बघूया। एक तितके सुंदर कव्हर या ठिकाणी साई बहिरी संघाची एक जुना जाणता अष्टपैलू खेळाडू संतोष तोडणकर उर्फ बापू तोडणकर, त्याचप्रमाणे महापुरुष पुरुष संघातून खेळला जाणारा योगेश उमरे 1-2 खेळाडू महत्वपूर्ण या ठिकाणी मैदानामध्ये खेळतात। योगेश उमरे निरंजन नसेल भूत परत 9 नंबर जशी प्रदान केलेला पुन्हा एकदा 2 नंबर जशी प्रदान केलेला प्रथमेश जाधव उर्फ पाळतू या नावाने ओळखला जातो। सुंदर रत्नागिरी संघातून हा खेळतो हा खेळाडू या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई बहिरी संघातून खेळतो। प्रमोद कदम यांचे परीक्षित प्रयत्न पुन्हा आपल्या मैदानाची सुखरूप परतताना पाहायला मिळतोय। 6 नंबर जशी परिधान केलेला संतोष पेटकर चढाई करण्यासाठी सध्या साई गजानन संघाचा 5 खेळाडू समोर चढाई करतोय। 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर साई बहिरी संघाचे सिद्धेश सावंत आणि योगेश उमरे गोलवर चढाई करायची निश्चितच लागणार। 5 खेळाडूंमध्ये निश्चितच प्रयत्न असणार तो संतोषाचा पॉईंट कमवण्यासाठी एक गुण फलक द्यायचे। साई गजानन संघ 15 आणि साई बहिरी संघ 6 आघाडी आणि साई गजानन संघासमोर टाइम आउट घेतात ते पंच प्रशिक्षक साई बहिरी संघाचे अरुण पवार यांनी